प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांनी संगीता वानखेडे यांचा घेतला खरपूस समाचार. गेल्या आठवड्यात संगीता वानखेडे यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना विशेष अधिवेशनासाठी ठियाला बसले असल्यामुळे जाहीर पाठिंबा दर्शवला व संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल जी गोरळ ओकली, या सर्व गोष्टीचा संजीवनी बारंगुळे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. आपण पाहत आहोत रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. गेल्या 10 वर्षामध्ये राजेंद्र राऊत यांनी काय केलं, असा देखील संगीता वानखेडे व राजेंद्र राऊत यांच्यावर संजीवनी बारंगुळे यांनी प्रहार केलेला आहे. आपण थेट संजीवनी बारंगुळे यांच्याशीच बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी संजीवनीताई बारंगुळे, प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्षा. गेल्या 2-4 दिवसापूर्वी जी कोणती बाजिंदी संगीता वानखेडे हे आमचे मराठा योद्धा, मराठा भूषण जरांगे पाटील यांच्याबद्दल गरळ ओकलेलं ऐकलं, तिला मी सांगते, तू जरी मराठा बांधवाच्या विरोधात गरळ ओकत असशील तर मी मराठा बांधवाच्या बाजूने बार्शीमध्ये वाघीण जिवंत आहे. ए वेडे, तुला वाटत असेल की मी काहीही बोलते, मी कसंही भुकते, पण मला कुणी काही बोलत नाही. ए, गैरसमज आहे तुझा. अगं, तू नालायक बाई आहे, मूर्ख निर्लज्ज टाकून दिलेली आहे, म्हणून तुझ्या नादेला पुरुष लागत नाही. आणि मीही आतापर्यंत तुला काही बोलले नाही, पण आता वेळ अशी आली की तुला राजकारणामध्ये लुडबुड करायची खूप सवय दिसते. मी तुझा प्रोफाईल पूर्ण पाहिला, त्यामध्ये याच्या आधी बरंच वाटलं की आहे कुठेतरी सामाजिक कार्यकर्ती वाटते, पण मराठा आरक्षणाच्या वेळेपासून अगोदर जरांगे पाटलाबद्दल छान बोलायची, प्रतिक्रिया छान असायची, मराठा आरक्षणावरती प्रतिक्रिया छान द्यायची. आणि तू काय म्हणते, 8 महिन्यापासून मी असं बोलते. 8 महिन्यापासून तू कोणाची सुपारी घेतली ग बाजिंदे? 4 महिने इकडे होती, त्याचं काय भेटलं नाही खायला. अगं, काय असणार आहे, मराठी आहे मी मोकळे, ना खुर्ची ना सत्ता ना पैसा, आमच्याकडे काय असणार आहे तुला द्यायला? म्हणून तू आमची बाजू घेशील, आणि तू बाजू घ्यायचा आमचा काय संबंध येतोय? घेऊ नको तू आमची बाजू. आणि तू कोणाचं बोलती? देवेंद्र फडणवीस. अगोदर म्हणती मी कोणाच्याही बाजूने बोलत नाही बाबा, मी सामाजिक कार्यकर्ती आहे, हे पण मला तेवढे, ते पण मला तेवढे, अशी तू बोलणारी अवलाद. आणि तू भाजपाचा प्रचार करायला निघाली बाजिंदे. तुला काय वाटतं ग? अरक वरक बोललं म्हणजे तुला बोलता येतं का? आम्हाला वाटतं कुठे एवढ्या खालच्या टोकाला जावं. त्या जरांगे पाटलांचं नाव घ्यायची तुझी लायकी सुद्धा नाही. आणि तू काय म्हणते, शरद पवार क्रिप्ट लिहून देतात, ते क्रिप्ट हे वाचतात आणि मग बोलतात. आणि तू कोणाची क्रिप्ट वाचते? कोणाची क्रिप्ट वाचते? तुला राजकारण करायचंय, तुला बार्शीत घुसली काय? तू राजभाऊ राऊताचं बोलाली काय? राजभाऊ राऊताचं तुला माहित आहे ग? काय माहिती? पाठिंबा द्यायची कशाचा ग? काय माहिती आहे तुला? भाऊ मी तुमच्या. आणि तू काय म्हणती? उदयनराजे यांच्या एका कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं की ताई तुम्हाला बोलावं लागतं. काय अशी लागून गेली बाई तू बोलायला? तुला ते म्हटले की जरांगे पाटलाच्या विरोधात बोल, राजराऊताची सुपारी घेऊन त्यांच्या बाजूनं बोल. राजराऊतांनी सांगितलं का तुला बोलायला? त्याने तुला हगून तरी विचारलंय का? आणि तू म्हणती दादा मी तुमच्या मागे, मी तुमच्या पाठीशी आहे. काय पाठीशी आहे गे? काय पाठीशी आहे ग भामटे? किती दिवस झालं तुला ऐकायला लागले, तू नाटक करायली काय? अगं, तुझी लायकी नाही, तू कुण्या लायकीची आहे मला विचारून घे की. तुझं बोलत असताना सगळा तुझा रेकॉर्ड मी काढलाय. संगे गोळीच सांगते मी, खालच्या टोकावर मला घ्यायला लावू नकोस.
आणि तू काय जरांगे पाटलाचं नाव घेती आणि शरद पवार महाविकास आघाडीचे लोक आली आणि ते मराठामध्ये आली आणि एवढ्याची गर्दी झाली 200 लोकांचा ताफा तिथं नाही 100 अगेडे 200 गाड्याचा ताफा गेला होता 100 गाड्याचा नाही 200 गाड्याचा ताफा गेला होता तुला माहिती अचूक मिळाली आणि त्याच्यामध्ये कोण होते म्हणे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ते गिन्यान गेलेले पिसाळलेली कुत्रे ती मराठा महाविकास आघाडीमध्ये मराठा बांधव नाहीत का ग येडे तू मूर्ख आहे सुपारी घेऊन गु खाती तुझी लायकी सुद्धा नाही मी तुला सुद्धा बोलायची जरांगे पाटील तर सोड तू सुपारी घेऊन भुकणारी अवलाद आहे आणि हेड अंग हलू काय हिसक देती आणि म्हणे मला कॉलेजची 2-4 पोरं भेटली आणि ते म्हणाले ताई मी तुम्हाला कुठेतरी पाहिले आणि माझ्याबद्दल व्यक्त मला वाटलं भेटली आतिका खंडाला म्हणाली बी असतील तुला आता तुझी अवकातच ती आहे जिथं बघल तिथं माझं खूप कौतुक केलं बरेच लोकांचे कार्यकर्त्याचे मला फोन येतात आणि माझे समर्थन करतात गिन्यान गेलेले फोन कशाला येतात तू कॉल करला असशील तुझा बाकीचा रेकॉर्ड मला माहित नाही काय आणि बिना रेकॉर्ड काढता बोलत नाही लक्षात ठेव संगे तुला काय वाटलं तू म्हणती जरांगे पाटील शरद पवाराचा चेल आहे शरद पवाराचा ऐकतो तो क्रिप्ट लिहून देतो अगं येडे लढावा योद्धा आहे त्या दुसऱ्याला का मोठं करायला लागली तुझं कुणी आगे ना पिछे आणि काय म्हणती मला वेळ नव्हता खरंच मला वेळ नाही मी खूप बिझी आहे मी आज जागा बदलली आहे मी आज इथं आहे उद्या मी कुठं तरी असणार उद्या कुठं स्टेजवर बसती का देवेंद्र भाऊच्या खुर्ची लावून बसती आणि आज कुठं धंद्यावर बसली होती काय जागा बदलली तू आणि तू त्याच लायकीची आहे बरोबर आहे तू त्याच लायकीची आहे उताना पत्ताना सगळा काढून सगळं हे करण्यासारखे आहे आणि राजभाऊ राऊताला आम्ही पाठिंबा द्यायला कमी जास्त मागं बघायला बाई आम्ही हाय इथं आणि उदयनराजेंच्या एका कार्यकर्त्या सांगण्यावरून तू बाईट देती असं म्हणती उग त्यांना बदनाम करती का अंगच तुझ्या अंगातला चाळा आहे लय तोंड वाकडन तिकडन करून अंगाला इसकन दिसकन देती तुलाच येते दोघे इसक द्यायला आणि हेड काय करती अगं कुत्रे जरांगे पाटलाचं नाव घ्यायचं स्वतः लायकीच नाही तू बाजिंदे तुला एक बाई माणूस आहे म्हणून गप्प बसते तुझी आम्ही आहे ना खंबीर अगे मराठा योद्धा मराठाची वाघिणी तर जिवंत आहे आणि तू कोणाला बोलती बाजिंदे आणि म्हणती जे बोललं ते बरोबर आहे दे रे उत्तर तुला काय उत्तर द्यायचं ग छिपुरडे सुपारी देऊन का नाही तू म्हणती मी कुठल्याच पक्षात नाही मग देवेंद्राचंच नाव घेऊन कशी उड्या मारती ग भाजपामध्येच जास्त आमदार आहेत त्यांनाच का पाडायचं आहे म्हणती ग तुला कशाला एवढा उठाठेवा पाहिजे ग जर तुला बाजूनं बोलायचं असेल एखाद्याला पाठिंबा द्यायचा असेल तर व्यवस्थित दे ना तू म्हणती इकडं हे महाविकास आघाडीचे हे असे आहे हे त्यांचं पिल्लू आहे आणि तू कुणाची पिल्ली आहे ग कुणाची पिल्लावळ आहे ग पैसे दिले की भुकती काय शिपुर्डे तुझ्या अगना पिछे कुणी म्हणून तुला मराठा आरक्षणाला विरोध आहे वय कुत्रे तुला काय खायला मिळालं नाही म्हणून दादाला शिव्या देते वय तुला गोडी सांगायला संगे अवकातीत राहा तुझा रेकॉर्ड जर बाहेर काढायला चालू केला नीट राहायचं का तर ही मला बोलायची वेळ तू आणली एवढे दिवस तू शेण खात होती काय बोलले पण तू आणखीन इकडं म्हणती आमचे आमदार साहेब राजभाऊ दादा मी तुमच्या पाठीशी आहे अधिवेशनाच्या विषयाला पाठिंबे अगं येडे पाठिंब्याचं बोलती येड्या टकुरेचे पिसळलेले कुत्रे तुला काय माहिती आहे ग अधिवेशनाचा त्यांना विचार की मग एवढे 10 वर्षामध्ये तुम्ही आमदार होते 10 वर्षामध्ये 50 अधिवेशन झाले त्या अधिवेशनामध्ये तुम्ही एक तरी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न किंवा विधेयक का मांडलं नाही हो आमदार साहेब मग आता आमदार विधानसभा संपल्यानंतर कशाला तारांकित कशासाठी विशेष अधिवेशनाची मागणी करताय हो आमदार साहेब असं बोल ना मी तुमच्या पाठीशी आहे काय पाठीशी आहे आम्ही आहे की इथं पाठिंबा द्यायला तू तिथून तुझं सांभाळ तुझं लेकर बाळ प्रपंच आणि म्हणे मला खूप बिझी आहे मला वेळ धंदेवाली काय बिझी आहे तू कशात बिझी आहे आम्हाला चांगलं माहित आहे की
आणि तू आम्हाला सांगते बिजी बिजी. एवढे मोठे क्लास 1 अधिकारी वेळ आम्हाला देत आहेत, आमदार खासदार आम्ही मंत्रिमंडळात बसणारी लोक आहे, आणि तू बिजी आहे. कशात बिजी आहे? सुपाऱ्या घेऊन एक एक वेटिंगला येऊन त्याच्या विरोधात मुलाखती द्यायला बिजी आहेच होय. आणि तू काय म्हणती? अजित पवारांचा काय शरद पवारांचा चेला आहे, त्याला काय बोलता येतं, तो काय टिकतो आणि प्रत्येक वेळी शब्द बदलतो. काय बोलती बाई? शेण खाल्ल्यासारखं. ज्या तोंडानं अन्न खाती त्या तोंडानं शेण कमी खा. अगं तुला नादी लागत नाहीत असं तुला वाटतं, तुझा गैरसमज आहे. तुझ्या तोंडात शेण असतं, सारखं शेण वक्ती. बाई माणूस कुठे नादी लागा म्हणे माणसं त्यात गड्या असताना त्याला चिरून काढला असता. आणि कसं आहे आमचे मराठा बांधव करा, आणि तू म्हणती मी जातीवंत मराठा, मी जातीवंत मराठा, आणि हेच भाजपाचेच आमदार निवडून येणार, भाजपच निवडून येणार, जरांगे पाटील तोंडावर पडणार. ए टवळे, जरांगे पाटील तोंडावर पडताय का तुम्हाला तोंडावर पडताय ती बघा. इथं